श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सप्ला एकादशी 2025. सप्ला एकादशीचा गुप्त उपाय. कागदावर 3 इच्छा लिहा. 2026ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, परंतु मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सप्ला एकादशी असे म्हणतात. नावातच सफल, यशस्वी असल्याने या दिवशी केलेली पूजा आणि उपाय हे राहिलेल्या अडकलेल्या कामामध्ये यश आणि अपूर्ण मनोकामनांची पूर्ती करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आलेली सप्ला एकादशी 2025 तुमच्या 2026 या वर्षाचे भाग्य बदलण्यासाठी अत्यंत खास आहे. सप्ला एकादशीचे महत्त्व. सप्ला एकादशीचा दिवस हा यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते. या दिवशी पूजा केल्यास राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी पिवळ्या रंगाला आणि तुळशीला लक्ष्मी स्वरूप मानून पूजा केल्यास शुभ फळ मिळते. 2026 मधील 3 स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रभावी उपाय आज आपण बघणार आहोत. सप्ला एकादशीच्या दिवशी सोमवार 15 डिसेंबर 2025 जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केला तर 2026च्या अखेरीस तुमच्या जीवनातील 3 प्रमुख इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. देवदर्शन आणि पिवळ्या वस्तूचे महत्त्व. देवदर्शन. या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भगवान विष्णू, बालाजी किंवा विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्या. नैवेद्य. देवाला पिवळ्या रंगाच्या मिठाईचा, उदाहरणार्थ बुंदी, बेसन लाडू किंवा पिवळ्या रंगाचे पेढे नैवेद्य आवर्जून दाखवा. पिवळे वस्त्र. तुमच्या देवघरात किंवा तुळशीजवळ पिवळ्या रंगाचे एक छोटे वस्त्र ठेवा. पिवळा रंग हा विष्णू आणि समृद्धीचे प्रतीक मानण्यात आला आहे. इच्छापूर्तीचा गुप्त कागदावर उपाय अत्यंत श्रद्धेने आणि शांत चित्ताने करायचा आहे. एक कागद घ्या. एक पिवळा कागद म्हणजेच सफेद घेतला तरी चालेल. पिवळ्या रंगाची छोटी चिठ्ठी घ्या. 3 स्वप्ने लिहा. या कागदावर 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात प्राधान्याने पूर्ण व्हावी अशी फक्त 3 स्वप्ने किंवा इच्छा स्पष्टपणे लिहा. उदाहरणार्थ नोकरीत बढती मिळावी, घराचे काम पूर्ण व्हावे किंवा आर्थिक स्थैर्य लाभावे. मंत्र लिहा. त्यानंतर मोठ्या श्रद्धेने ओम विष्णवे नमः हा मंत्र त्याखाली लिहा. देवघरात ठेवा. हा पिवळा कागद काळजीपूर्वक दुमडून किंवा गुंडाळून आपल्या देवघरात किंवा पूजास्थळी अशा ठिकाणी ठेवा जिथे तो सुरक्षित राहील. व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला उपाय केल्यानंतर फायदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दररोजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल.